गई इंदिये सुकाळे, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओ गोविय कमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. प्रकरण आम्ही बघतो आहे सम्यक्त्व मार्गणेचं. आणि सम्यक्त्व मार्गणेमध्ये प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वातला आपण फरक मुख्यत्वे करून बघितलेला आहे. अनेक गोष्टींनी जवळपास 16-17 भेदांच्या माध्यमातून प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वातला फरक आम्ही बघितलेला आहे. आणि आता आमचं प्रकरण सुरू आहे सासादन सम्यक्त्वाचं. सासादन सम्यक्त्वामध्ये काही ठळक गोष्टी पण आपण तशा बघितलेल्या की सासादन सम्यक्त्व जीवनामध्ये पहिल्या प्रथमोपशम सम्यक्त्वातून जीवाला उतरतानाच होऊ शकतं अनंतानुबंधीच्या उदयात. दुसरी गोष्ट, सासादन मध्ये जर एखाद्या जीवाचं मरण झालं तर तो निश्चितपणे नरक पर्यायी जात नाही. सासादन गुणस्थानाचा काळ पण कमी आहे. एक समय कमीत कमी 6 आवली जास्तीत जास्त. सासादन मधून तो नियमाने पहिल्याच गुणस्थानात जाणार आहे. दुसरा कोणताही पर्याय त्यासाठी उपलब्ध असणार नाही. अशा अनेक गोष्टी सासादनाची ही सम्यक्त्वाची वैशिष्ट्ये म्हटल्या जातात. काल आपण चार्ट पाहिलेला होता सासादन सम्यक्त्वाचा. भावांचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. तर आता सासादन सम्यक्त्व म्हणताना भाव किती राहू शकतील? औपशमिक भाव तर राहणारच नाही, कारण सम्यक्त्व पण राहिलेलं नाही आणि सम्यक्त्व नाही तर चारित्राचाही प्रश्न नाही. औपशमिक भाव 0 असेल, क्षायिक भाव पण त्यांना असणार नाही, म्हणून 2 भाव तर त्याच्या जीवनात नाहीच आहे. आता क्षायोपशमिक भाव किती राहतील सासादन सम्यक्त्वामध्ये? 3 खुज्ञान, किती? 2 दर्शन, 2 दर्शन, लब्धी 5, लब्धी 5 आणि असंयम. बस. असंयम क्षायोक्षमिक भावात नाही लावायचं, औदैक भावात लावायचं असंयम. अच्छा, क्षायोक्षमिक भावामध्ये सम्यक्त्व, देश सम्यक्त्व, संयम आणि सकल संयम, सकल संयम. 2 संयम लावायचे, देश संयम आणि सकल संयम. आणि असंयम औदैक भावात आहे, म्हणून क्षायोक्षमिक भावामध्ये 3 कुज्ञान, 2 दर्शन आणि 5 लब्धी एवढे भाव राहतील. औदैक भावामध्ये औदैक 4 भावामध्ये गती, 4 4 गती, गती, 4 कषाय, 4 कषाय, 3 लिंग, मिथ्या 3 दर्शन. वेद. इथे आता मिथ्या दर्शन नाही मिथ्या लागत, दर्शन नाही राहणार. म्हणजे आला नाही तो अजून मिथ्यात्वात, म्हणून मिथ्या दर्शन इथे नाही लागणार. बाकी सगळे लागतील. अज्ञान, असंयम, असिद्धत्व आणि साहिलेशा. म्हणजे औदैक भावातला एक मिथ्यात्व भाव फक्त कमी होईल, बाकी 20ही भाव औदैक भावाचे लागतील. आणि पारिणामिक भावामध्ये आता तो जीव किती वाला राहील? 2, भव्यत्व आणि जीवत्व. आता प्रश्नांकडे वळू. इसका नाम सासादन सम्यक्त्व क्यों है? सम्यक्त्व का म्हटलं बा? सासादन सम्यक्त्व म्हटलं तर याचा अर्थ कसा लावायचा की सासादनचा अर्थ आहे सा आसाधना, आसाधनेनी जो सहित आहे. आसाधनाचा अर्थ आहे विराधना, म्हणजे ज्याची सम्यक्त्वापासून तर विराधना झालेली आहे पण मिथ्यात्वाच्या पृष्ठभूमीवर जो अजून पडलेला नाही, आलेला नाही, पण स्वाद त्याचा बिघडलेला आहे, असा हा अन्वर्थ संज्ञावाला सासादन शब्द आहे. म्हणून आसाधनाचा अर्थ विराधना आहे. आसाधना के साथ रहे वह सासादन है. आसाधन सहित
समीचीन दृष्टी जिनके है वह सासाधन सम्यक दृष्टी है. अजून मिथ्यात्वाचा उदय आलेला नाही. म्हणजे मिथ्यात्वाच्या उदयामध्ये जसा विपरीत अभिनिवेश आहे तेवढ्या प्रमाणात नाहीये, पण तो अनंतानुबंधीच्या उदयात असणारा विपरीत अभिनिवेश हा मात्र जीवनात नक्कीच आहे. दूसरा प्रश्न, इसको सासाधन सम्यक्त्व ही क्यों कहते हैं. तसंच उत्तर राहील की सम्यक दर्शन आणि चारित्र यांचा अनुबंध करणारी जी कषाय आहे ती कोणती कषाय आहे. अनंतानुबंधी कषाय. अनंतानुबंधी कषायाचं कार्य द्विविध रूपाचं आहे. एक तर ती स्वतःच्या म्हणजे उदयामध्ये चारित्राचाही सम्यक्त्वाचरण चारित्राचाही घात करतो आणि श्रद्धा गुण देखील त्या ठिकाणी त्याला प्रगट करू देत नाही. असं द्विघातकी कर्म हे अनंतानुबंधी कर्म आहे. म्हणून सम्यक दर्शन आणि चारित्र. चारित्र कोणतं लावायचं. सम्यक्त्वाचरण चारित्र. याचा अनुबंध करणारी जी कषाय ती अनंतानुबंधी कषाय. आणि या अनंतानुबंधी कषायाच्या उदयामध्ये विपरीत अभिनिवेश म्हणजे अजूनही विपरीत मान्यता आहे. समीचीन मान्यतेपासून तो च्युत झालेला आहे. विपरीत मान्यता त्याच्या जीवनामध्ये आहे आणि विपरीत मान्यता म्हणजे इतका गुणस्थानाचा काळ कमी आहे की आम्हाला विचार करायलाही वेळ नाही, पण तेवढ्या काळ का होईना त्याची अजूनही विपरीत मान्यता आहे आणि तो निश्चितपणे पहिल्या गुणस्थानात येणार आहे. त्यामुळे आता पूर्णच त्याची विपरीत मान्यता होणार आहे. आणि विपरीत मान्यता आहे म्हणजे काय. तर देह म्हणजे आत्मा आहे हे मानेल. रागद्वेषादी परिणाम हा जीवाचा स्वभाव आहे हे मानेल. परद्रव्यांमध्ये मी करू शकतो अशा प्रकारचा भाव जीवनात राहील किंवा मी परद्रव्यांचा भोग घेऊ शकतो. जितके भोग जास्त तितका मी सुखी अशा प्रकारची देखील विपरीत मान्यता त्याची जीवनात असणार आहे. अशा तऱ्हेचा हा द्वितीय गुणस्थान वरती जीव मिथ्या दृष्टी आहे. किंतु मिथ्यात्व कर्म के उदय से उत्पन्न हुआ विपरीत अभिनिवेश यहाँ नहीं पाया जाता. म्हणजे वेगळ्या तऱ्हेचा आहे, किंचित न्यून आहे म्हणून त्याला मिथ्या दृष्टी नाही म्हणत, तर त्याला केवळ सासाधन सम्यक दृष्टी कहते है. किंवा खाली टिप दिली है, दूसरे गुणस्थान में विपरीत अभिनिवेश से उत्पन्न होने वाली अनंतानुबंधी दर्शन मोहनीय का भेद न होकर चारित्र का आवरण करने वाला होने से चारित्र मोहनीय का भेद है. इसीलिए दूसरे गुणस्थान को मिथ्या दृष्टि न कहकर सासाधन सम्यक दृष्टि कहा है. आता सासाधन सम्यक्त्व कसं उत्पन्न होतं, कधी, कुणाला, कसं उत्पन्न होतं सासाधन सम्यक्त्व, याचा काळ किती, कुणाला उत्पन्न होईल आणि किती वेळासाठी होईल आणि नंतर तो कुठे जाईल. पहिल्यांदा तर कुणाला उत्पन्न होईल सासाधन सम्यक्त्व, कुणाला प्राप्त. बरोबर आहे. जेव्हा अजून अंतरायाम प्रथमोपशम सम्यक्त्वाचा अंतरायाम अजून शिल्लकच आहे आणि अशा याच्यामध्ये म्हणजे अजूनही त्या ठिकाणी काय आहे, मिथ्यात्व कर्माचं अंतर आहेच. त्या काळामध्ये जघन्य त्याला एक का किंवा उत्कृष्ट 6 अवली राहिल्या अजूनही अंतरायामच्या काळामध्ये. आणि असं असताना जेव्हा अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभापैकी एकाचा उदय येतो त्यावेळेला तो जीव सम्यक दृष्टी राहू शकत नाही आणि असा जीव हा सासाधन सम्यक दृष्टी म्हटल्या जातो. ठीक आहे. म्हणजे प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या काळात येतो हा उदय. कारण काय आहे याला, कारण असं आहे की त्यांनी मिथ्यात्वाचा तर अंतरकरण रूप उपशम केलेला आहे, ज्याला आपण म्हटलेला आहे, कोणता उपशम म्हटलेला आहे मिथ्यात्वाचा, प्रशस्त उपशम म्हटलेला आहे. मिथ्यात्वाचा त्यांनी काय केलेला आहे, प्रशस्त उपशम केलेला आहे. म्हणजे मिथ्यात्व आता जेवढा काळ त्याचा उपशम आहे तेवढा काळ उदयात येणार नाही हे नक्की. आणि का उदयात येणार नाही, एक तर अंतरकरण केलं आहे आणि दुसरं कार्य केलेलं आहे उपशमनाकरण.
म्हणजे मिथ्यात्वाला आत्ता अंतरायामामध्ये उदयाला येण्यायोग्य उदिरणेला अयोग्य केलेला आहे. त्यामुळे मिथ्यात्व कर्म तिथे येत नाही. मग होतं काय की अनंतानुबंधी कषाय जी आहे ही जो एक समय आधी त्याचं स्थिभुक संक्रमणद्वारा अप्रत्याख्यानादी रूपाने परिणमित होता ते परिणमन आता त्याचं झालं नाही. म्हणून अनंतानुबंधी रूपाने त्याचा उदय आला. असं कधी घडतं जेव्हा शेवट आहे त्याचा प्रथमोपशम सम्यक्त्वाचा शेवटचा अगदी अंतरायमही नाही अंतरायामामध्ये 6 अवली किंवा एक समय शिल्लक राहिला आहे तेव्हाच अशा प्रकारची प्रक्रिया घडते आणि अनंतानुबंधी रूपानेच उदय येतो. तेव्हा त्याचं गुणस्थान हे सासादन म्हटल्या जातं. काही अनंतानुबंधी हो दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय दोन्ही कसे काय आहे हो? दुसऱ्या कारण प्रश्नामध्ये अनंतानुबंधी दर्शन मोहनीय तर अनंतानुबंधी तिथं विसंयोजना झाली ना? नाही झाली ना. प्रथमोपशम सम्यक्त्वात कुठे केली आहे विसंयोजना? मग दर्शन द्वितीयोपशमच्या मोहनीय वेळी केलेली आहे. मग दर्शन मोहनीय आणि मोहनीयाचा चारित्र दोन्ही घेतले. हो मग अनंतानुबंधीचा उदय यांची एवढी मैत्री आहे एवढे हे फ्रेंड आहे एकमेकांचे की जिथे मिथ्यात्व आहे तिथे अनंतानुबंधी आहेच. जिथे अनंतानुबंधी आहे तिथे मिथ्यात्व असणारच आहे. जर आम्हाला बंदोबस्त करायचा असेल हे येऊ नये असं वाटत असेल तर 5ही प्रकृती आम्हाला अनुदयात पाहिजे. नाही 5ही पण दर्शन प्रकृती. मोहनीय घेतलं नाही तर मग दर्शन मोहनीय बरोबर आहे ना. मग मिथ्यात्व दर्शन मोहनीय म्हणजे मला नाही समजलं ते. दर्शन मोहनीय म्हणजे मिथ्यात्व कर्म. अच्छा ते का त्या उद्देशानं का? दर्शन आलं मोहनीय लक्षात. म्हणजे चक्षुदर्शन अचक्षुदर्शन नाही. ते दर्शनावरण कर्म आहे. तुमची जर अच्छा. गफलत होत असेल तर ते दर्शनावरण कर्म आहे. ते आलं दर्शन लक्षात. मोहनीय कर्म. याचे 3 भेद आहे. मिथ्यात्व सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृती हे म्हणून याचा उपशम करावा लागतो. आणि मग काय केलं दर्शन मोहनीय का भेद न होकर चारित्र का आवरण करने वाला होने से चारित्र अजून मोहनीय का भेद दर्शन आहे. तर अजून दर्शन मोहनीयाचा उदय सुरू व्हायचा आहे. म्हणजे मिथ्यात्वाचा उदय यायचा आहे. पण जसं मी मध्यंतरी एक उदाहरण दिलेलं होतं आठवत असेल तर की आम्ही एखादं काम करतो आहे मंदिरात जातो आहे अर्ध्या तासाचा वेळ आम्ही घरातून निश्चितपणे काढून गेलेलो आहे की अर्धा तासपर्यंत आता मी मंदिरातून घरी येणार नाही. अगदी ठरवून निर्णय घेऊन आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिरात पोहोचलं आम्हाला बसायचं पण आहे अर्धा घंटा. पण अर्धा घंटा व्हायच्या आधीच आमची काय सुरू होते चुळबुळ सुरू होते. घड्याळीकडे आमचं लक्ष जाते की झालं वाटते वेळ अर्धा घंटा झाला वाटतो. असं जे आम्हाला वाटलं ते कधी होते सुरुवातीला गेल्यावर नाही होत. सुरुवातीला तर आम्ही अगदी निर्विकल्प रीतीने बसतो. पण जसे शेवटचे काही वेळ राहिलेला आहे त्यावेळेला आमच्या मनात चलबिचलता निर्माण होते आणि आम्ही घड्याळीकडे बघतो वेळ झाली असं आम्हाला वाटतं. तशाच प्रकारे इथे जो अंतरायाम केलेला आहे पहिल्या अंतरायामामध्ये पहिल्यांदा त्याला काहीही होत नाही. निर्विकल्प रूपाने तो आत्म्याचा अनुभव घेतो. पण शेवटचा जो काही काल आहे 6 अवलीचा जास्तीत जास्त त्यावेळेला त्याच्या मनाची स्थिरता राहू शकत नाही. पण ठरवून आलेला आहे मिथ्यात्वाचा उदय येणार नाहीये. मग कशाचा उदय आला त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आला. आणि अनंतानुबंधीचा उदय आला तरीही कार्य होणार नाही. म्हणून आपल्या स्वरूपापासून तो डगमगीत झालेला आहे. म्हणून त्याचं गुणस्थान थोडं ढास आलं म्हणून त्याला दुसरं गुणस्थान म्हटल्या गेलेलं आहे. क्लिअर? हो धन्यवाद. सासादन सम्यक्त्वाचं आपण बघितलं. चौथा प्रश्न पहा आता. सासादन सम्यक दृष्टि सम्यक्त्व मार्गणा के किस किस स्थान को प्राप्त कर सकता है. सासादन सम्यक दृष्टी असेल तर या 6 ज्या सम्यक्त्व मार्गणा सांगितलेल्या आहे याच्यामध्ये किती मार्गणेत तो बसू शकतो. किती मार्गणा त्याच्या राहील. किती राहील. उत्तर अगदी सोपं आहे.
मिथ्यात्व सासाधन फक्त फक्त सासाधन सासाधनच राहील, कारण हा एकच राहणार आहे त्याचं. म्हणून हम्म. सासाधन सम्यक दृष्टी सम्यक्त्व मार्गना के केवल एक स्थान को, म्हणजे सासाधन सम्यक्त्वालाच तो प्राप्त करू शकतो. पुढे त्याची गती पाहिली तर त्याची गती मिथ्यात्वाची आहे. तो मिथ्यात्वाकडे सन्मुख होणार आहे, पण अजून झालेला नाही. नंतरचा प्रश्न यदि सासाधन सम्यक्त्व में विपरीत अभिनिवेश पाया जाता है तो उसे सम्यक दृष्टी नहीं कहना चाहिए. जब त्याची मान्यता आता बिघडलेली आहे तर त्याला सम्यक दृष्टी कसं म्हणतात? सासाधन सम्यक्त्व, सम्यक्त्व नाव का देता? ऑब्जेक्शन कुठे आहे? सम्यक्त्व नावावर ऑब्जेक्शन आहे. काय उत्तर राहील? भूतपूर्व नैगमनयानी. भूतपूर्व नैगमनयानी त्याला आम्ही म्हणू शकतो. आणि पूर्ण अजूनपर्यंत विपरीत अभिनिवेश कार्यान्वित झालेला नाही आहे. थोड्याफार प्रमाणात आलेला आहे, पण पूर्ण अजून कार्यान्वित झालेला नाही. आणि म्हणूनही त्या ठिकाणी आम्ही म्हणू शकतो की हा अजून सम्यक्त्वाच्या तिथेच आहे. म्हणून नहीं, क्योंकि पहले वह अर्थात सासाधन सम्यक दृष्टि प्रथमोपशम सम्यक्त्व के गिरने के कारण सम्यक दृष्टि था, इसीलिए भूतपूर्व न्याय की अपेक्षा उसके सम्यक दृष्टि संज्ञा कही जाती है. किंवा मिथ्यात्वात आला नाही म्हणूनही त्याला सम्यक्त्वी या अपेक्षेने आपण लावू शकतो. आता नंतरचा प्रश्न आहे, काल आपण बघितलेला आहे हा प्रश्न, कि नारकियों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में सासाधन सम्यक्त्व नहीं है, फिर उसे वैक्रियक मिश्र का योग कैसे बन सकता है? जर नारकी जीवांची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये सासाधन गुणस्थान होत नाही तर मग वैक्रियक मिश्र काय योगामध्ये दुसरं गुणस्थान असतं असं कोणत्या अपेक्षेने म्हटल्या जाईल? तो तर याचं देवच तसं होणार उत्तर आहे. आपण प्रथमोपशम हा, सम्यक्त्व आहे, पर्याप्त म्हणजे तो देवच होणार आहे. म्हणून तो देवांच्या देव होणार अपेक्षेने आहे आणि वैकुंठ. देवांना पण वैक्रियक मिश्र काय योग असतो या अपेक्षेने म्हटलेला आहे. म्हणून यह सत्य है कि नारकियों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में सासाधन सम्यक्त्व नहीं है. याचा अर्थ काय समजला? नारकी जीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत सासाधन गुणस्थान नाही, याचा अर्थ काय समजला? म्हणजे सासाधन सम्यक्त्व असणारे नरकामध्ये जन्मच घेत नाहीत. हा, म्हणून निवृत्त म्हणजे जो अपर्याप्त सासाधन, म्हणून त्याची तिथे निवृत्त अपर्याप्तक अवस्था राहणार नाही. लेकिन वैक्रियक मिश्र का योग मात्र नारकियों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में नहीं होता, देवों की भी निवृत्त अपर्याप्तक अवस्था में भी होता है. अतः देवों की अपेक्षा सासाधन सम्यक्त्व में वैक्रियक मिश्र का योग बन जाएगा. देवांच्या अपेक्षेने, कारण दुसऱ्या गुणस्थानात मरण संभवनीय आहे. म्हणून दुसऱ्या गुणस्थानात ज्या जीवांचं मरण झालं, जर तो पहिल्या भागामध्ये त्याचं मरण झालं तर तो निश्चितपणे देव पर्यायीमध्ये जन्म घेतो. आणि म्हणून त्या ठिकाणी वैक्रियक मिश्र काय योगामध्ये दुसरं गुणस्थान असू शकतं. तिर्यंच्या गतीत जाईल तर तिर्यंच्या गतीत जाईल तर त्याच्यासाठी आणखी खुली आहे रस्ते. तो त्रस होऊ शकतो, म्हणजे द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, संज्ञी होऊ शकतो. आणि इकडे पृथ्वी, पाणी आणि वनस्पती पण होऊ शकतो. म्हणजे औदारिक मिश्र तिथे असू शकतं. नंतरचा प्रश्न, सासाधन सम्यक दृष्टि के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कितने वेद होते हैं? वेद किती राहतील? निवृत्त अपर्याप्तक अवस्था, सासाधन गुणस्थान, सासाधन गुणस्थानांमध्ये मनुष्य आता या ठिकाणी वेगवेगळं लावावं लागेल. देवांच्या अपेक्षेने किती राहतील? 2. 2च राहतील. मनुष्यांच्या अपेक्षेने 3 राहील. 2 किंवा 3 पण राहू शकतात. 2 किंवा 3, 1 पण राहू शकतो. नपुंसक वेद पण राहू शकतो. 2, 3 पण राहू शकतात. आणि तिर्यंच्या अपेक्षेने पण 3ही राहतील. 3ही राहतील. सासाधन सम्यक दृष्टि के कितने जीव समास होते हैं? जीव समासाबद्दल
आत्ता आपण बघितलं सासाधन सम्यक दृष्टीचे जीव समास किती होतील. सासाधन गुणस्थान पहिल्यांदा तर आम्ही पर्याप्त कृपाणी बघितलं तर ते संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच होणार आहे. चतुर्गतीमधल्या सगळ्या जीवांना म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय जीवांना. म्हणून त्यांचं पहिले एकच गुणस्थान लावलं, एकच जीव समास लावला, संज्ञी पंचेंद्रियपणा. दुसऱ्या अपेक्षेने लावलं तर 5 जीव समास लावले. 5 जीव समास कोणते लावले तर पृथ्वी, जल, सप्रतिष्ठित प्रत्येक, अप्रतिष्ठित प्रत्येक आणि संज्ञी पंचेंद्रिय. 5 आहे. हे काही आचार्यांचं मत असं आहे, म्हणून हे वेगवेगळ्या आचार्यांच्या मतानुसार हे कथन आहे. काही जीव, काही आचार्य त्यांना द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रियामध्ये मानत नाही, असंज्ञीपर्यंत मानत नाही, विकलत्रयात मानत नाही. म्हणून त्या जीवाच्या, त्या आचार्यांच्या मतानुसार पृथ्वी, पाणी, वनस्पतीमध्ये सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. म्हणजे काय सुटलं वनस्पतीमधलं, कोणतं सुटलं? सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. म्हणजे काय सुटलं वनस्पती कायिक मधलं? साधारण वनस्पती कायिक सुटलं. आणि साधारण वनस्पती कायिक म्हणजे कोणते जीव? निगोदी जीव. निगोदी जीव. लक्ष. म्हणजे काय सुटलं की दुसऱ्या गुणस्थानात ज्याचं मरण होईल तो निश्चितपणे निगोदी बनत नाही. वनस्पती कायिक बनेल, पण प्रत्येक वनस्पती कायिक बनेल, सप्रतिष्ठित बनेल किंवा अप्रतिष्ठित, पण साधारण वनस्पती कायिक बनत नाही, म्हणजे निगोद पर्याय त्याला मिळत नाही. पहिले हे. नंतर काय सुटलं? पृथ्वी, पाणी यामधलं काय सुटलं? सूक्ष्म जीव सुटले. कारण पृथ्वी पाण्यामध्ये सूक्ष्म बादरभेद आहे. अग्नी सुटलं का? वायू आणि अग्नी सुटलं ना? वायू ते आणि तर पहिलेच अग्नी. आपण अग्नी ते तर दोन्ही सोडले, बादरही सोडलं आणि सूक्ष्मही सोडलं, ते तर पूर्णच सोडले. पण इथे जे घेतले आहे त्याच्यामध्ये परत सूक्ष्म सोडलं. पृथ्वी कायिकामध्ये जन्म घेईल तो, पण सूक्ष्म बनणार नाही, तो बादर बनेल. कारण सूक्ष्म कसं आहे? पाप प्रकृती आहे. बादर कशी प्रकृती आहे? पुण्य प्रकृती आहे. म्हणजे ही जी प्रकृती इथे सांगितली, बादर, पृथ्वी कायिक किंवा जलकायिक बादर, बादर जीव होणं ही पुण्य प्रकृती आहे आणि सूक्ष्म होणं ही पाप प्रकृती आहे. म्हणून सूक्ष्म कायिकात तो जन्म घेणार नाही, बादर बनेल. आणि निगोदी पर्याय त्याला मिळणार नाही, तर तो प्रत्येक वनस्पती कायिक मध्ये येईल आणि संज्ञी पंचेंद्रिय होईल. असे हे 5 पर्याय काही आचार्यांच्या मतानुसार आहे. आणि काही आचार्यांच्या मतानुसार 9 पर्याय त्यांनी मांडलेले आहे. पृथ्वी, पाणी, सप्रतिष्ठित प्रत्येक, अप्रतिष्ठित प्रत्येक वरच्याच सारखं. नंतर इथे मात्र द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी आणि संज्ञी हे सगळेच्या सगळे पर्याय काही आचार्यांच्या नुसार त्यांनी सासाधन मध्ये मान्य केलेले आहे. म्हणून जीव समास एक सांगून होणार नाही, तर अपेक्षेने आम्हाला निवृत्त पर्याप्तकाच्या अपेक्षेने 9 जीव समास त्या ठिकाणी सांगावे लागतील. नंतरचा प्रश्न आहे, सासाधन सम्यक दृष्टि के आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? आश्रवाचे प्रत्यय पाहायचे आम्हाला. सासाधन सम्यक्त्व आहे, कम से कम पहिल्यांदा कमीत कमी पहा किती प्रत्यय होतील. आता सासाधन मध्ये जर आम्हाला कमीत कमी प्रत्यय लावायचे असेल तर आमच्या डोळ्यासमोर कोणता जीव आम्हाला घ्यावा लागेल? आम्हाला त्याच्या अविरती कमी कराव्या लागतील. आणि अविरती कमी करायच्या असेल तर आम्हाला आमच्या डोळ्यासमोर एकेंद्रिय जीव घ्यावा लागेल. म्हणजे पृथ्वी, पाणी किंवा सप्रतिष्ठित प्रत्येक किंवा अप्रतिष्ठित प्रत्येक. कारण यालाच एकच इंद्रिया संबंधी अविरती राहणार आहे ना. त्याच्यामुळे कमीत कमी आश्रवाचे प्रत्यय लावताना आम्हाला हा जीव आमच्या डोळ्यासमोर आणावा लागेल. द्विनिंद्रियालाही म्हटलं तर त्याची अविरती एक जास्ती असणार आहे, म्हणून आम्हाला तो पण नको आहे. म्हणून कमीत कमी अविरती लावायच्या असतील आणि कमीत कमी आश्रवाचे प्रत्यय पाहायचे असेल तर एकेंद्रिय जीवाच्या अपेक्षेने जो निवृत्त पर्याप्तक अवस्थेत आहे त्या जीवाकडे आम्हाला निर्देश करून आश्रवाचे प्रत्यय लावावे लागतील.
सासादन मध्ये आहे म्हणजे मिथ्यात्व नाही. अविरती किती राहतील एकेंद्रिय जीवाला? एकेंद्रिय जीवाला षटकायिक जीवाची 7 7 अविरती राहते. कारण षटकायिक म्हणजे जीवांच्या हिंसेचा त्याग नाही आहे त्याला, आणि स्पर्शनेंद्रिया संबंधी विषय त्याचा ग्रहण करतो आहे, म्हणजे त्याची एक अविरती राहील स्पर्शनेंद्रियाची, आणि त्याच्याकडून षटकायिक जीवाची पण विराधना होऊ शकते, म्हणून त्याला त्या अविरती असणार नाही. म्हणून 7 अविरती त्याला लावाव्या लागतात. म्हणून किती कषाय लावावे लागतील? 23 कषाय. अविरती 7, कषाय 23. कारण तो कोण बनणार आहे? नपुंसक. नपुंसक बनल्यामुळे 2 वेद कमी, म्हणून 23 कषाय. आणि इकडे एक योग, एक तर औदारिक मिश्र लावा किंवा अजून विग्रह गती असेल तर कारमान लावा. अशा तऱ्हेने एक योग, अशा तऱ्हेने एकेंद्रिय निवृत्त पर्याप्तक या विग्रह गती में कम से कम 31 आश्रव के प्रत्यय होते हैं. आणि अधिकच्या अधिक पाहायचे असेल आम्हाला, अधिकातले अधिक, तर किती पाहावे लागतील? कषाय 25 कषाय 25 आणि अविरती 12 राहील. 12 पण अविरती, आणि योग फक्त औदारिक आहारक मिश्र काढावा लागेल, आहारक मिश्र. आणि अशा तऱ्हेने त्याला 50 आश्रवाचे प्रत्यय राहतील. पुढचा प्रश्न, सासाधन सम्यक दृष्टि के कितनी जातियां होती है? किती जाती असतात बा त्यांच्या? आम्हाला कोण कोण गर्भित करावं लागेल? त्याच्यामध्ये सगळे हे 9 प्रकारचे जीव समाज सगळे गर्भित करावे लागतील, आणि म्हणून त्यांच्या 56 लाख जातियां होत्या है. और पर्याप्तक अवस्था में 26 लाख जातियां होती है. पर्याप्तक पाहिले तर देव, आणि इकडे कोण नाही, 4 गतीतले घ्यावे लागतील पर्याप्तकामध्ये, म्हणून 26 लाख पर्याप्तकाच्या अपेक्षेने. आणि नारकींमध्ये पाहिल्या अलग तर 4 लाख, तिर्यंच्या मध्ये 4 लाख, मनुष्यांच्या 14 आणि देवांच्या 4, अशा मिळून 26 लाख. निवृत्त पर्याप्तक अवस्थामध्ये तिर्यंच्या 34 लाख, मनुष्यांच्या 14, देवांच्या 4 आणि अशा 52. अशा ह्या आम्हाला जाती त्या ठिकाणी लावाव्या लागतील. सासाधन सम्यक दृष्टि के कितने कुल होते हैं? किती कुल राहतील? तर सामान्याने आपण पाहिलंच काल चार्ट मध्ये 190 लाख करोड कुल राहतील, आणि पर्याप्तक अवस्था में 108, 108, आणि नारकींचे 25 लाख, तिर्यंचे 43.5, देवांचे 26, मनुष्यांचे 14, आणि निवृत्त पर्याप्तक अवस्थेच्या अपेक्षेने 164 लाख, तिर्यंचे 124, आणि मनुष्यांचे 14 आणि देवांचे 26. अशा प्रकारे त्यांचे कुल कोटी राहतील. प्रश्न आता पुढचा, सासाधन सम्यक दृष्टि के पर्याप्तक की अपेक्षा निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कौन कौन से जाति और कुल ज्यादा होते हैं? याचं उत्तर तर तसं आपण बघितलेलं आहे ना. पर्याप्तकाच्या अपेक्षेने निवृत्त पर्याप्तक अवस्थेमध्ये काय काय अधिक राहतील, तर तेच लावायचं आहे आपल्याला. पृथ्वीवाले, जल, वनस्पतीचे, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय संबंधी इतके त्यांना जास्त राहतील, आणि असंज्ञी पंचेंद्रिया संबंधी जास्त राहतील. म्हणून सासाधन सम्यक दृष्टि के पर्याप्तक की अपेक्षा निवृत्त अपर्याप्तक अवस्था में पृथ्वीकायिक, जलकायिक, वनस्पतिकायिक, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय संबंधी प्रत्येकी 7 लाख. नंतर हे वेगवेगळं घेतलंय, म्हणजे पृथ्वीकायिकाचे 7 लाख, 10 लाख, वनस्पतिकायिकचे 10 लाख ना. नंतर 2 लाख, वनस्पतीचे 10 आहे. नंतर यांचे 2चे 7
हा पृथ्वी आणि जलाचे 7-7 लाख, हा नंतर वनस्पतीचे 10, 10 द्विनिंद्रियाचे 2 लाख, तीनिंद्रियाचे 2 लाख, 2 चतुरेंद्रियाचे चतुर्वेदीचे 2 2 आणि चतुरेंद्रिय संबंधित 2 लाख, असे 30 लाख झाले अधिक. हम्म आणि इन्हीं के 22 लाख करोड म्हणजे 7 लाख, 28 लाख, 7 लाख, 8 लाख, 9 लाख आणि असे 81 लाख करोड कुल बरोबर. ज्यादा होते हैं. हम्म. फक्त कोणते सोडले? नारकी ओंकी 4 लाख जाती आणि 25 लाख कुल निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये जे नारकी जीवांचे होत नाही ते फक्त मायनस करायचे. फक्त आपल्याला ठळक गोष्टी लक्षात ठेवायचा की तो नारकीमध्ये जात नाही, म्हणून नरकाचे जाती आणि कुल या ठिकाणी कमी केलेले आहे. यावर कुणाला काही प्रश्न? दुसऱ्या याच्यावर सासाधन सम्यक्त्वावर? ठीक आहे, मग एक आपण चार्ट आता पाहून घेऊ आपण. हा, विचार प्रश्न. आपण आता पाहिलं ना ताई की नारकी सासाधन जीवाला नरकामध्ये जातो. नरकात नरक जातो नाही, हे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अगदी हे हा क्लिअर करा. तिथे जो नारकी जीव आत्ता नरक आयु भोगत आहे त्याला जर तिथे हा प्रथमोपशम सम्यक्त्व झालं तर तो हा सासाधन मध्ये पर्याप्तक अवस्थेत राहू शकतो, पर्याप्तक अवस्थेत. हा आणि जर इथे एखादा जीव मनुष्य किंवा तिर्यंच हा जर मृत्यू पावला आणि सासाधन मध्ये त्याचं मरण झालं तर तो मरत असताना नरक पर्यायी मध्ये जात नाही. दोन जात सेपरेट नाही. गोष्टी आहे. नाही, हा सासाधन मध्ये जर इथे त्याचं मरण झालं तर तो सासाधन सम्यक्त्व सहित नरकात नाही जाऊ शकत. अच्छा. हं. हा दोन गोष्टी ह्या अलग लावायच्या. हा मग तो स्वर्गात जातो का? तो तिन्ही गतीत जाऊ शकतो, तिन्ही आयुत जाऊ शकतो. तो मनुष्य पण बनू शकतो, तिर्यंच पण बनू शकतो आणि देव पर्यायीतही जाऊ शकतो. त्याचे भाग अच्छा. केलेले आहे. सासाधन सम्यक्त्वाचे जरी 6 आवली काल आहे तरी एक आवली म्हणजे किती समय झाला? असंख्यात. एक आवली म्हणजे असंख्यात समय. म्हणजे 6 हा आवली म्हणजे असंख्याताचे 6 पट करायचे इतका हा समय त्याच्याजवळ आहे. या हो समयाचे भाग करायचे. पहिल्या भागात जर त्याचं मरण झालं तर तो देव पर्यायीतच जातो, निश्चितपणे देव पर्यायीत जातो पहिल्या भागात जर मरण झालं सासाधन मध्ये. तर दुसऱ्या भागात जर त्याचं मरण झालं तर तो देव पण बनू शकतो किंवा मनुष्य पण बनू शकतो. तिसऱ्या भागात मरण झालं तर एक एक खाली उतरायचं, तो असंज्ञी बनू शकतो, मग तो चतुरेंद्रिय बनू शकतो आणि शेवटच्या भागामध्ये ज्याचं मरण होईल तो जीव मग पृथ्वी, पाणी आणि वनस्पती बनतो. त्याच्यामुळे हे सासाधनचे असे भाग लावलेले आहेत. कारण असंख्यात समय म्हणजे खूप मोठा काळ झाला मरणाच्या दृष्टीने. मरणाचा हा. समय किती? एक मरणाचा समय. समय किती? एक समय. कारण हो उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने आपण बघितलं तर कोणतीही मनुष्य आयुचा व्यय म्हणजेच आणि काय झालं? पुढच्या दुसऱ्या गतीचा पर्यायीचा उत्पाद. उत्पाद म्हणजे हो किंवा नवीन आयुचा उदय सुरू उत्पाद झाला, हा हम्म. उत्पाद झाला, याचा अर्थ तुमची आयु क्षय झाला. म्हणजे एकच समय, एका समयामध्ये उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने ही व्यवस्था आहे. त्याच्यामुळे मरणाचा समय एकच पाहायचा हो आणि अशा रीतीने तो कोणत्याही याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो, त्याला काही बिघाड नाही आहे. फक्त आम्ही नियम कुठे पाहिला होता? द्वितीयोपशम सम्यक्त्वात जर मरण झालं तर तो देव पर्यायीतच जाणार आहे, तिथे नियम पाहिला होता. सासाधन मध्ये तसा नियम नाही. सासाधन मध्ये तो 3 आयु कोणतीही घेऊ शकतो. पहिले त्याला ज्या आयुचा बंध झाला असेल त्या आयुला तो जाणार आहे. समजा त्याला मनुष्य पर्याय आहे किंवा तिर्यंच पर्याय आहे, या याच्यामध्ये तर त्याला देव, मनुष्य आणि तिर्यंच या 3 आयु बांधू शकतो. तो देव कोणती बांधू शकतो? देवाला देव नाही बांधता येत. देव नाही कोणती बांधू शकतो? मनुष्य नर आणि तिर्यंच आयु. नरक हा पण नाही, हा हा मनुष्य किंवा तिर्यंच आयु. म्हणजे समजा हो देवांचं निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत मरण झालं, देवांचं सम्यक्त्व होत असताना त्यांचा सासाधन मध्ये त्यांचं मरण झालं, तर हा तो त्याला काय मिळेल? त्यांचं कोणतं
मिश्रपणा राहील. आता देव आहे, देव गतीमधल्या जीवांचं समजा दुसऱ्या गुणस्थानामध्ये मरण झालं हं. तर तो कोण बनेल आणि त्याला कोणती मिश्रपणा, कोणता काय राहील? असं म्हणतात ना, तो एकेंद्रिय पर्यायीमध्ये पण जाऊ शकतो म्हणून देव. हो, देव जाऊ शकतो ना एकेंद्रियामध्ये, हं, जाऊ शकतो. हं, मग त्याला मिळेल काय? एक तर तो पंचेंद्रिय बनेल किंवा तो एकेंद्रियामध्ये जाईल. हं, आणि त्याचं औदारिक मिश्र काय योग राहील, कारमान काय योग हं. पहिले आणि औदारिक मिश्रच राहील देवांचं. अच्छा. पण इथे इथे समजा एखादा तिर्यंच किंवा मनुष्य जर त्याचं सासादन मध्ये मरण झालं तर त्याला पुढची पर्याय देव पर्याय असेल तर त्याचं होताना वैक्रियक मिश्र राहील. आणि हं. इकडे जर त्याचं देवामधून मनुष्य आहे आणि परत तो मनुष्यच होणार असेल तर औदारिक राहील. मनुष्य आहे तिर्यंच होणार असेल तरीही औदारिक मिश्र अवधारित. राहील. हं, मिश्र कारमाण आणि नंतर औदारिक मिश्र अशी हं. व्यवस्था त्याची राहील. तर असा हा भाग आपण पाहिला. उद्याला आपण हे पाहू पुढचं. कठीण स्तुती आहे म्हणू. बरं. स्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय न्याय और और प्रमाण का प्रमाण का जड़ जड कर्म कर्म चेतन चेतन बंध का बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.